कर्नाटकमध्ये भाज्यांनी भरलेली लॉरी पलटी झाली आहे आणि अपघात होऊन 14 जण ठार झालेले आहेत। 14 जणांचा मृत्यू झालाय। उत्तर कर्नाटक जिल्ह्यामधील धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे, समोर आलेली आहे आणि भाजीपाल्यांनी भरलेल्या लॉरीमधून 25 जण प्रवास करत होते असं माहिती पडतंय। जखमी हुबळी किम्स रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यामध्ये भाजीपाला भरलेली ही लॉरी होती, ती पलटी होऊन 14 जण ठार झालेले आहेत। ही घटना घडली आहे राष्ट्रीय महामार्ग 63 वर आज सकाळी ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आणि भाजीपाल्यांनी भरलेल्या लॉरीमधून 25 जण एकूण प्रवास करत होते। गट्टा परिसरामध्ये एक लॉरी उलटली आणि त्यामुळे 14 जणांचा जागीच मृत्यू झालाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी अक्षता आपल्या सोबत आहेत। अक्षता, 14 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, मृतांची ओळख पटली आहे का? नेमका हा अपघात कसा झालाय आणि जे लोक रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यांची प्रकृती आता कशी आहे? रुग्णालयात जे दाखल आहे त्यांची प्रकृती गंभीर आहे श्रद्धा। आज सकाळी पहाटेच्या सुमारासच ही दुर्घटना घडलेली आहे। कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात ही दुर्घटना घडलेली आहे। सकाळी या परिसरात धुक्याचे वातावरण होते, त्यामुळे चालकाला धुके असल्यामुळे समोर जी गाडी होती ती निदर्शनास आली नसल्याने त्यांनी त्या गाडीला आदळले आणि त्यानंतर चालकाचा ताबा गाडीवरून सुटला, त्यामुळे भाजी भरलेली लॉरी ही खड्ड्यामध्ये पडली। यावेळी खड्ड्यामध्ये गाडी पडल्यावरती सर्व भाजी आणि ट्रक लॉरी पडल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। यामधील 11 जणांवर उपचार सुरू आहे। त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे। सध्या मृतांची ओळख पटलेली नाही आहे, पण गाडी कोणाची आहे याच्यावरून पोलीस तपास करत आहेत आणि सर्व मृतदेहांचा शोध सुरू आहे। श्रद्धा, हो, पोलिसांकडून कोणती अधिकृत माहिती आलेली आहे का? कारण की मृतांची ओळख अजूनही पटलेली नाही आणि सकाळी हा अपघात झालेला आहे। पोलिसांकडून तरी आधी कोणतीही माहिती मिळालेली नाहीये। ज्यांच्या सोबत त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड होते त्यावरूनच काही जणांची ओळख पटलेली आहे। मात्र अद्याप जे 14 जण आहेत त्याच्यातील काही जणांची ओळख पटणे बाकी आहे। निश्चित अक्षता, ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।